ड्रॉइंग रूममध्ये बसलेली शिवानी तिच्या आई राधिकांजवळ कुजबुजली. आई, मला वहिनीकडून ते पैसे काढायचे आहेत. मुलांच्या शाळेची फी भरायची आहे. यावेळी वडिलांना बोलणे निरुपयोगी आहे. मुलींचे बोलणे ऐकून राधिकाजी सहमत झाल्या आणि म्हणाल्या, काळजी करू नकोस बाळा, तुझ्या वहिनीची नोकरी कधी कामाला येईल. हे सर्व बोलणे स्वयंपाकघरात पराठे बनवत असणारी रवीना ऐकत होती. तिने मनात विचार केला की ही नोकरी सोडावी की आईच्या घरी जावे. पण आईवडील काय म्हणतील, हा समाज काय म्हणेल. शहरातील हे घर तिच्यासाठी एक पिंजरा बनले होते, जिथे कोणीही तिचा आवाज ऐकू इच्छित नव्हते. पराठे बनवल्यानंतर ती तिच्या सासू आणि नंदला वाढणारच होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिने जाऊन पाहिले तर तिची मैत्रीण पूनमचा फोन होता. फोन उचलताच ती म्हणाली, रवीना, मी तुझ्या घरासमोरील उद्यानात बसली आहे. तू कधी येणार आहेस. हो, मी आत्ताच येत आहे, असे म्हणत रवीनाने फोन ठेवला आणि तिच्या सासू राधिकांजीशी बोलण्यासाठी गेली. आई, मी माझ्या मैत्रिणीला भेटायला जात आहे. ती समोरच्या पार्कमध्ये माझी वाट पाहत आहे, असं म्हणत रवीना दाराबाहेर गेली. या मैत्रिणी शाळा कॉलेजमध्ये असताना ठीक आहे, पण लग्नानंतरही त्यांनी हिला एकटे सोडले नाही वाटतं, राधिकाजी मागून बडबडत म्हणाल्या. रवीना पार्कमध्ये पोहोचताच पूनमने तिला मिठी मारली आणि म्हणाली, तुला काय झाले. तू इतकी बारीक कशी झालीस. दाजी चांगले नाहीत का तुझी सासू. हे बघ सगी, घरात या दोघांचे चांगले असणे खूप महत्वाचे आहे, नाहीतर आयुष्य नरक बनते. हे ऐकून रवीनाचे डोळे भरून आले. तिने तिला सर्व काही सांगितले. सासूचे टोमणे, नंदचा स्वार्थ, नवऱ्याची शांतता आणि सासऱ्याचे मौन, या सगळ्यांना मी खूप कंटाळली आहे. हे सांगत असताना रवीनाचा आवाज थरथरत होता आणि पूनमचेही मनही. तू इतकी सुशिक्षित आहेस सखी, तरीही तू इतकी कमकुवत कशी असू शकते. मग मी काय करू. पूनमचा हात धरून ती म्हणाली. पूनम, मी काय करू. जर मी माझ्या माहेरी गेली तर माझ्या आई वडिलांचीच बदनामी होईल. जर मी माझी नोकरी सोडली तर माझ्या पायाखालून जमीन सरकेल आणि या लोकांना तर हेच हवे आहे. मग पूनमने थंड हवेत एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली की तुला हे सर्व सोडून पळून जाण्याची काहीच गरज नाही. तुला तुझ्या स्वतःसाठी उभं राहावे लागेल. तुझ्या कमाईचा हक्क तुला स्वतःला घ्यावा लागेल. तू सुमितशी थेट बोल. सर्वांना हे माहीत असले पाहिजे की रवीना देखील या घरात काहीतरी आहे. जोपर्यंत तू स्वतःसाठी आवाज उठवत नाही तोपर्यंत कोणीही तुझे ऐकणार नाही. रवीनाने तिच्या मैत्रिणीचे शब्द मनावर घेतले. काही वेळाने पार्कमधील बाकावरून उठताना पूनम म्हणाली, काहीही झालं तरी मी तुझ्या सोबत आहे. आणि हो, कधीतरी मी तुझ्या घरी येईन आणि चहा घेईन आणि तुझ्या सासूलाही भेटेन. तेव्हा रवीनाने हसत हसत तिचे अश्रू पुसले आणि म्हणाली, हो हो, यावेळी तुझा चहा मी नाही तर माझी सासूच बनवेल. दोघेही हसले आणि त्यांच्या घरी निघून गेले. आता रवीनाने ठरवले होते की आता तिला तिचं भांडण संपवायचं आहे. रवीनाने ठरवले होते की आता तिला स्वतःची लढाई स्वतःच लढायची आहे. घरी पोहोचल्यावर तिची नणंद शिवानी आधीच निघून गेली होती. मग तिच्या सासूने तिच्याकडे एक उपहासात्मक कटाक्ष टाकला आणि म्हणाली, बराच वेळ लावला यायला. खाली मैत्रिणीशी खूप गप्पा मारले असतील. रवीनाने काही उत्तर दिले नाही. तिला माहिती होते की आता वाद घालण्यात काही अर्थ नाही. संध्याकाळी सुमित ऑफिसचा लॅपटॉप बंद करून सोफ्यावर बसलाच होता तेव्हा रवीना आली आणि त्याच्या शेजारी बसली आणि म्हणाली, सुमित, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. सुमित फोनकडे पाहत म्हणाला, काय झाले. हे बघ सुमित, मी आता माझा पगार आईला देणार नाही. तो मी माझ्या खात्यातच ठेवेन. आपल्या खर्चासाठी आणि काही पैसे माझ्या आई बाबांनाही पाठवेन. हे ऐकून सुमितला धक्काच बसला. काय अर्थ आहे या सगळ्याचा. आई काय म्हणेल, बाबा काय विचार करतील. आज पहिल्यांदाच रवीनाच्या आवाजात एक स्तब्धता होती. बाबा काहीही बोलत नाहीत आणि खरी तर तीच समस्या आहे की ते काहीही बोलत नाहीत. पण आता मला स्वतःची इज्जत वाचवायची आहे. तुला माझ्याशी काही अडचण आहे का. सुमितला काय बोलावे ते समजत नव्हते. तो म्हणाला, अरे यार, तू इतका विचार का करतेस. हे सर्व आई आणि बाबांसाठीच तर आहे. आज रवीनाच्या डोळ्यात ते अश्रू नव्हते जे आतापर्यंत होते. ती डोळे थेट सुमीच्या डोळ्यात पाहून बोलत होती. हो, हे सर्व आई आणि बाबांसाठी आहे,
पण मीही याच घरात राहते. मी पण एक माणूस आहे. माझी कमाई माझ्या कष्टातून मिळते. मी काहीही लपवत नाही, फक्त माझा हक्क जपत आहे. आजपासून माझा पगार माझ्या खात्यातच जमा होईल आणि तेच योग्य ठरेल. सुमित काहीच बोलू शकला नाही. त्याला माहिती आहे तिच्या बोलण्यात काही तथ्य होते, पण त्याच्या आईशी कोण भांडणार? तोच संकोच, तीच सवय आहे. आई काय म्हणेल? पण यावेळी रवीनाने आईच्या भीतीला मनावर ताबा मिळवू दिला नाही. ती थेट म्हणाली, तू तुझ्या आईला समजाव की मी आता माझ्या पैशांसाठी कोणतेही उत्तर देणार नाही. रात्री जेवताना राधिकाजींनी पुन्हा तोच विषय काढला. रवीना बहू, पुढच्या आठवड्यात आपल्याला शिवानीच्या मुलांची फी भरायची आहे. तुझा पगार कधी येईल? मग रवीनाने पहिल्यांदाच मान वर करून बोलली की, आई, फीबद्दल तुम्ही शिवानी दिदीशी बोला. माझा पगार माझ्या खात्यातच राहील. जे काही लागेल ते मी करेन, पण माझ्या कष्टाचे पूर्ण पैसे मी आता देणार नाही. तोंडात घास घेताना राधिकाजींचा हात थांबला आणि त्या रागाने म्हणाल्या, हे काय आहे सुनबाई? सासरच्या घरात असे उत्तर देतात का? रवीना शांतपणे म्हणाली, नाही आई, सुनबाई उत्तर देत नाही, तर सुनबाई घर सांभाळते. पण आता मला स्वतःची काळजी घ्यावी लागेल आणि मला आता माझा आदरही हवा आहे. संपूर्ण सभागृह शांततेत बुडाले. सुमितने डोळे खाली केले. रवीनाला असे वाटले की जणू तिने पहिल्यांदाच स्वतःचा आवाज ऐकला आहे. त्या रात्री राधिकाजी शांत झोपू शकल्या नाहीत. रवीनाचे शब्द तिच्या मनात वारंवार घुमत होते. आता माझा पगार माझ्या खात्यात असेल. तिच्या नजरेत तिच्या सुनेने तिला असा हक्क सांगणे असह्य झाले होते. सकाळी तिने तिच्या मुली शिवानीला हाक मारली, शिवानी बाळा, प्लीज उद्याच ये. सुनेने घर ताब्यात घेतले आहे म्हणून तिला समजावून सांगावे लागेल. घरात वादळ आले आहे, तिला समजावून सांगावे लागेल. शिवानीलाही तिच्या आईवडिलांच्या घरी राहून तिचा मुद्दा मांडण्याची संधी हवी होती. ती लगेच म्हणाली, आई, काळजी करू नकोस, मी वहिनीला पाहून घेईन. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर शिवानी पुन्हा त्याच पद्धतीने सुटकेस घेऊन आली आणि ड्रॉइंग रूममध्ये बसून तिने हाक मारली, वहिनी, कुठे आहात? पटकन बाहेर या. रवीनाने स्वयंपाकघरातून बाहेर येऊन शिवानीला नमस्कार केला, पण शिवानीने हाय हॅलोला उत्तर देण्याऐवजी थेट प्रश्न विचारला, वहिनी, मी काय ऐकत आहे? तुम्ही तुमचा पगार स्वतःकडे ठेवणार आहात? मग आम्ही कोणाचे आहोत? मग रवीना शांत स्वरात म्हणाली, तुम्ही माझेच आहात दीदी, पण मी माझ्या मेहनतीची कमाई दुसऱ्या कोणाच्या झोळीत टाकण्यासाठी कमवत नाही. हे ऐकून शिवानीने टोमणे मारले. सून असून तुझ्या आईवडिलांच्या घरी असल्यासारखे बोलत आहेस वहिनी. माझी फी, मुलांचा खर्च, हे सर्व कसे भागेल? इतक्यात राधिकाजीही तिथे आल्या. बघ बाळा, आता हेच ऐकायचे बाकी होते. आता ती आपल्यावर हुकूम चालवणार. मग शिवानीनेही आगीत तेल ओतल्यासारखी म्हणाली, आई, असं झालं तर घर तुटेल. वहिनीला समजावून सांग, नाहीतर मी गप्प बसणार नाही. आई आणि मुलगी दोघांचेही ऐकून घेतल्यानंतर रवीना कोणतीही भीती न बाळगता म्हणाली, घर माझ्या पगारावर चालत नाही दीदी, ते चालते सर्वांच्या पाठिंब्याने. मीही आधार देईन, पण गुलाम होणार नाही. तेवढ्यात रामप्रसादजीही तिथे आले. त्यांनी वातावरण थंड करण्याचा प्रयत्न केला. रवीना बाळा, तू हे सगळं सर्वांसमोर का बोलत आहेस? तू सुमितशी बोल, आपण सगळे बसून पाहू. पण राधिकाजीने त्यांना मध्येच थांबवले आणि म्हणाली, तुम्ही थांबा, कारण सुनेनं घराची इज्जत खराब केली आहे. आता तर पंचायत होईल. कॉलनीतील 5 वडीलधारी लोक येतील, मग आपण पाहू कोणाची चूक आहे. रवीना शांत उभी राहिली, पण यावेळी तिच्या मनात भीती नव्हती, कारण तिला माहीत होते की जे खरं तेच तिला वाचवेल. संध्याकाळी कॉलनीतील 5 अनुभवी वृद्धांना बोलवण्यात आले. राधिकाजी त्यांच्यासमोर खूप रडल्या आणि म्हणू लागल्या की आम्ही आमच्या सुनेला आमची मुलगी म्हणून वागवले, पण तीच आता आमची इज्जत चव्हाट्यावर आणत आहे. आमचा मुलगा कमावतो, आमची सूनही कमावते, तरीही आम्हाला टोमणे ऐकावे लागतात. मग शिवानीने अश्रू डाळत म्हटले, मला मुलांसाठी पैसे हवे होते, पण वहिनीने नकार दिला. मी माझ्या आईवडिलांच्या घरात इतकाही अधिकार गाजवू शकत नाही का? सर्वांचे म्हणणे ऐकून शर्माजींनी रवीनाकडे पाहिले. मुली, तुलाही काहीतरी बोलायचं आहे का? मग रवीनाने सर्व धाडस एकवटले आणि म्हणाली,
मी काहीही चुकीचे केलेले नाही. मी फक्त एवढेच म्हटले होते की माझे कष्टाचे पैसे माझ्याकडेच राहतील. मी घराच्या खर्चातही हातभार लावेन, पण त्यातील काही स्वतःसाठीही वाचवेन. हे चुकीचे आहे का? मग शर्माजी म्हणाले, ते अगदी बरोबर आहे. सुशिक्षित सुनबाई जर नोकरी करत असेल तर तिलाही अधिकार आहे. सुनबाई ही कोणती मशीन नाहीये. मग जवळ बसलेल्या